नमस्कार मित्रांनो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, जुलै 2023मध्ये बोर्डाच्या ज्या परीक्षा झालेल्या आहेत त्या परीक्षांमधल्या विविध विषयांच्या प्रश्नपत्रिका आणि त्यांची उत्तरे आपण काही दिवसांपासून व्हिडिओमध्ये अभ्यासायला सुरुवात केलेली आहेत. आज देखील आपण त्याच सिरीजमधला आणखी एक व्हिडिओ अपलोड करतो आहे, ज्यामध्ये बोर्डाची प्रश्नपत्रिका विचारात घेणार आहोत आणि ती प्रश्नपत्रिकेतली उत्तरं कशी लिहायची होती त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. हा अभ्यास करण्यासाठी बोर्डाकडून ज्या मॉडेल ॲन्सर आणि स्कीम ऑफ मार्किंगची जी मॉडेल पेपर येतो, कशा पद्धतीने पेपर चेक करायचा, कोणत्या ठिकाणी किती मार्क द्यायचे, हे जे बोर्डाचं मॉडेल ॲन्सर असतं त्याचा आधार घेऊन त्याच्या पद्धतीने उत्तरं आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. पण तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल की आज कोणत्या विषयाचा आणि कशाच्या संदर्भातला अभ्यास करायचा आहे. तर मित्रांनो, आज आपण विषय अर्थशास्त्र या विषयाच्या संदर्भातल्या व्हिडिओचा अभ्यास करणार आहोत. ह्या जुलै 23मध्ये झालेली अर्थशास्त्राची जी प्रश्नपत्रिका आहे त्या प्रश्नपत्रिकेतला प्रश्न क्रमांक 2 आपल्या सर्वांना माहिती आहे. दुसरा प्रश्न हा संकल्पना ओळखून स्पष्ट करा हा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाच्या संदर्भातला अभ्यास आपण करणार आहोत. मित्रांनो, आत्तापर्यंत तुम्ही यूट्यूबवरती बरेचसे व्हिडिओ पाहिले असतील. अनेक लोकांनी असे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, परंतु आपल्या व्हिडिओमध्ये आत्तापर्यंत ज्या पद्धतीने माहिती दिली जाते, मला वाटते की यूट्यूबवरती इतर कोणत्याही व्हिडिओमध्ये अशी माहिती नसणार आहे. आणि ती माहिती येत असेल किंवा आली असेल तर ती आपल्या व्हिडिओच्या नंतरच येत असणार आहे, आपले व्हिडिओ पाहूनच येत असणार आहे. कारण आपल्या व्हिडिओमध्ये जुलै 2023ची पूर्ण उत्तरपत्रिका तुम्हाला या ठिकाणी मिळेल. त्याचबरोबर उत्तरपत्रिका कशी सोडवायची असते, कशी लिहायची असते, कशी लिहिली पाहिजे तुम्ही, तेही तुम्हाला त्याच वेळेस सांगितलं जातं. कोणता प्रश्न कशा पद्धतीने लिहायचा, त्याचबरोबर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कसं लिहिलं पाहिजे, ते लिहिण्यापाठीमागचं रिझन काय, इथं या प्रश्नाच्या उत्तरात हे का लिहायचं, या सर्व गोष्टी आपण त्या ठिकाणी एक्सप्लेन करत असतो. आणि मॉडेल पेपरचा आधार घेऊन करत असतो विशेष म्हणजे. त्यामुळं बोर्डाच्या नियमाप्रमाणे उत्तरपत्रिका लिहिली जाते आणि त्यानुसार मार्क मिळतात. तर ही मार्क देखील तुम्हाला चांगल्या पद्धतीने मिळवण्यासाठी ह्या व्हिडिओंचा खूप फायदा होणार आहे. आणि आपण इथं प्रत्येक प्रश्नावरती एक सेपरेट व्हिडिओ बनवतो आहे, त्यामुळे थोडा वेळ एक्स्ट्रा लागेल. म्हणजे 1-1.5-2 तास आपल्याला ही सगळी प्रश्नपत्रिका एक्सप्लेन करायला लागेल. पण एवढा आपण मोठा व्हिडिओ विद्यार्थी पाहत नाहीत. छोटे छोटे व्हिडिओ आपण तयार करतो आहे आणि त्याच्या आधारे हे सगळे प्रश्न समजून घेतो आहे, जेणेकरून तुम्हाला बोर्ड प्रश्नपत्रिका कशी सोडवायची हे माहिती होईल. ज्यांनी प्रश्नपत्रिका दिलेली आहे त्यांना उत्तरं कशी लिहायला पाहिजे नव्हती हे माहिती होईल. चला तर मग सगळ्यांसाठी हे महत्त्वाचीच आहे. सर्व व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्यवस्थित पहा, समजून घ्या आणि आपल्या बोर्ड परीक्षांमध्ये त्याचं अप्लाय करा. नक्की तुम्हाला चांगले गुण मिळतील. हे गुण कसे मिळतात, कशा प्रकारे विद्यार्थी प्रश्नपत्रिका सोडून चांगले गुण मिळवतात, याची काही उदाहरणंही तुम्हाला मी काही नेक्स्ट पुढच्या व्हिडिओमध्ये देणारच आहे. माझ्या विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने ह्या प्रश्नपत्रिका मी सांगितल्याप्रमाणे सोडवल्यात आणि त्याच्या बेसवरती किती बोर्डाला त्यांनी मार्क मिळवले हेही तुम्हाला या व्हिडिओमधून पाहायला मिळेल. विद्यार्थ्यांचे स्वतःचे अनुभव ऐकायला मिळतील. तेही व्हिडिओ पहा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. काही तुम्हाला व्हिडिओ ऐकल्यानंतर मनामध्ये प्रश्न निर्माण झाले तर कमेंटमध्ये विचारा, त्याच्यावरतीही आपण सोल्युशन पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये देऊयात. चला तर मग सुरुवात करूयात. हा आहे आपला ॲन्सर शीट आणि ॲन्सर शीटमध्ये उत्तर लिहायचं असतं. तर हे कसं लिहायचं प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगतो आहे, तुम्हाला सवय लावून घ्या. क्वेश्चन किंवा क्यू जो त्या ठिकाणी दिलेला आहे तिथं आपण बरोबर एक समासामध्ये रेष मारून घ्यायची आहे. ही रेष आपल्याला उपप्रश्न आणि प्रश्नांचे क्रमांक लिहिण्यासाठी गरज असते. आणि एक शेवटी पाठीमागच्या साईडला पहा, या बाजूला शेवटी एक रेष मी देणार आहे. तर ती अशा पद्धतीचे 2 रेषा एका पानावरती, जास्तीत जास्त 2 रेषांची गरज आहे. फार रेषा मारू नका. एक चुकीची पद्धत आपण लावून घेतलेली आहे. 3-3, 4-4 रेषा समासाच्या तिथं आपण मारत असतो आणि त्याचा उपयोग करत नाहीत. विशेष म्हणजे रेषा मारतायत पण उपयोग होत नाही. मग त्या उपयोग होत नसेल तर रेषा मारून उपयोग त्याचा काही फायदाच नाही आहे.
तर ह्या रेषा जास्त मारू नका, 2 रेषा मारायच्या, आपलं पूर्ण अर्थशास्त्रासाठी काम होऊन जातं. क्वेश्चन क्रमांकच्या समोर बरोबर चौकोनात आपल्याला दुसरा नंबर टाकायचा आहे. नवीन पानावरती पहिल्या सुरुवातीलाच असं क्वेश्चनच्या बाजूला दुसरा प्रश्न सोडवायला घेतला तर तो लिहायचा आहे. दुसऱ्या प्रश्नामध्ये अ आणि ब असे 2 उपप्रश्न आहेत. आपण कोणता सोडवणार आहोत? आपण सोडवणार आहोत अ. त्या असाठी आपण ह्या ठिकाणी एक कॉलम केलेला होता. अ प्रश्न कोणता आहे? मी नेहमी सांगतो की तुमची उत्तरपत्रिका सोडवत असताना प्रश्नही लिहा, पण शॉर्टमध्ये लिहा. अ प्रश्न कोणता आहे? मी सांगितलं संकल्पना ओळखून स्पष्ट करा, हा प्रश्न आहे. तर तुम्ही संकल्पना स्पष्ट करा, संकल्पना ओळखा असं शॉर्टमध्ये लिहिलं तरी चालेल. त्यानंतर पहिला प्रश्न आपण त्याच्यातला सोडवायला घेतला तर तो त्याचा नंबर ह्या दुसऱ्या कॉलममध्ये आपल्याला लिहायचा आहे. अमध्ये आपल्याला 5 प्रश्न देतात, 3 सोडवायचे आहेत. तर 3 कोणते सोडवायला घेतले त्याचे नंबर टाकण्यासाठी जागा लागेल, तर ती इथं आपण नंबर टाकणार आहोत आणि तो प्रश्न सोडवायला सुरुवात करणार आहोत. आता इथं मी प्रश्न लिहित नाही, डायरेक्ट संकल्पना लिहितो आहे. संकल्पना ओळखायला सांगितली तर पहिल्या लाईनमध्ये तुम्ही संकल्पना नाव लिहा, डॅश करून कोणती संकल्पना ओळखली ते त्याच्यासमोर लिहा. आणि हे लिहित असताना जर 2 पेन तुम्ही ब्लॅक आणि ब्ल्यूचा वापर केला तर खूप छान तुमचं उत्तर दिसेल. हस्ताक्षर ज्यांचं चांगलं नाही आहे तर त्यांनी तर हे 2 पेन वापरणं खूप गरजेचं आहे. संकल्पनेला मी ब्लॅक पेन वापरला आणि ओळखलेल्या संकल्पनेसाठी ब्ल्यू पेन वापरला आहे. संकल्पना त्या उदाहरणातून पाहायला मिळाली, सूक्ष्म अर्थशास्त्र. आता स्पष्टीकरणासाठी 1 मार्क आहे, संकल्पना ओळखायला 1 मार्क आहे. मग स्पष्टीकरण कसं करणार आहात? स्पष्टीकरणासाठी आपण एक नियम करूयात. स्पष्टीकरणामध्ये पहिला मुद्दा हा ओळखलेल्या संकल्पनेची व्याख्या किंवा अर्थ सांगणारा असावा. मग मी इथं 1 नंबर टाकला आहे स्पष्टीकरणामध्ये आणि संकल्पना ती सांगतो आहे. सूक्ष्म अर्थशास्त्रात विशिष्ट उद्योग संस्था, कुटुंब संस्था, वैयक्तिक किंमत, वेतन, उत्पन्न यांसारख्या लहान वैयक्तिक आर्थिक घटकांच्या वर्तनाचा अभ्यास केला जातो. दुसरा मुद्दा टाकूयात आपण या ठिकाणी. वरील उदाहरणातही सविताने एका विशिष्ट उद्योगातील उत्पन्नाची माहिती गोळा केलेली आहे. विशिष्ट घटकांचा अभ्यास करते आणि इथं विशिष्ट उद्योगातील उत्पन्नाचीच माहिती गोळा केलेली असल्याने हा सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास आहे व त्यातून सूक्ष्म अर्थशास्त्र ही संकल्पना स्पष्ट होत आहे. अशा प्रकारे मित्रांनो हे उत्तर लिहायचं आहे. इथं तुम्हाला 2 पैकी 2 गुण 100% मी सांगतो की मिळतील. इथं आणखी एक बदल तुम्हाला विशेष म्हणजे तो जाणवला असेल, तो म्हणजे स्पष्टीकरणाचे 2 मुद्दे लिहिलेत मी. आता हे 2 मुद्दे लिहिताना पहिला क्रमांक मी कुठं लिहिलेला आहे आणि दुसरा क्रमांक कुठं लिहिला आहे ते पाहून घ्या. इथं कॉलम केला आहे का आपण, एक्स्ट्रा रेष मारलेली आहे का, नाही मारलेली. रेष मारलेली नसली तरी याचे नंबर मी जिथं आपण प्रश्नाचा क्रमांक लिहिण्यासाठी कॉलम वापरला होता पहिला, त्या कॉलममध्ये हे नंबर लिहित नाही. बरेच विद्यार्थी असे ह्या मुद्द्यांचे क्रमांक जिथं आपण प्रश्न लिहितो त्या कॉलममध्ये लिहित असतात. त्यामुळे चेक करणाऱ्याला कळत नाही हा प्रश्नाचा क्रमांक लिहिला की मुद्द्याचा क्रमांक लिहिला. मग अशी चूक आपल्याला करायची नाही आहे. स्पष्टीकरण करताना मी नंबर टाकले तरी माझे लिहिलेले जे घटक आहेत तो पहा सगळा एक रेषेमध्ये तुम्हाला दिसेल. सूक्ष्म, लहान, वरील, असल्याने, स्पष्ट हे जे शब्द आलेत ना ओळीच्या सुरुवातीला ते एक लाईनमध्ये आलेले आहेत. थोडीशी जागा सोडलेली आहे, तिथं मी नंबर टाकले, ते नंबर व्यवस्थित साईडला दिसतात आणि लिहिलेला सगळा मॅटर एक लाईनमध्ये दिसतं. अशा पद्धतीनं उत्तर तुम्हाला लिहिता येईल का? असे उत्तर लिहिणं गरजेचं आहे. तर ती चांगली आणि प्रभावी समोरच्या शिक्षकावरती इम्प्रेशन निर्माण करणारी प्रश्नपत्रिका तुमची बनते, उत्तरपत्रिका बनते आणि त्याला 2 पैकी 2 गुण मिळतात. समोरचा शिक्षक तुमचा एकही मार्क 2 पैकी इथं कमी करू शकणार नाही. दुसरा एक मी बदल केला ह्यावर्षी, तो म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र जी संकल्पना आपण ओळखली ना तिथं मी ब्लॅक पेन वापरून त्याला अंडरलाईन केली. तर असं अजून तुम्हाला इफेक्टिव्हपणा तुमच्या उत्तरामध्ये आणता येईल. असं जर दिसलं तर इथं तुमचा कुठलाही मार्क कमी करायला जागा राहत नाही. असे 2 पैकी 2 गुण तुम्हाला ह्या संकल्पनेला मिळतील. इथं एक आपला पहिली संकल्पना ओळखून पूर्ण झालेली आहे. एक रेष दिलेली आहे मी, ती रेष मारताना आपण कुठपर्यंत रेष मारली, जिथं आपण प्रश्नाचा नंबर लिहिला होता त्या कॉलमपर्यंतच लिहिलेली आहे. आता मी दुसरा प्रश्न सोडवायला घेणार आहे. मग एक ओळ सोडून मी दुसरा नंबर टाकतो आहे.
हा दुसरा नंबर जिथं आपण प्रश्नांचं नंबर टाकणार आहोत त्या कॉलममध्ये लिहिलेला आहे. तिथपर्यंत तुमच्या ह्या रेषा उत्तर संपल्यावरती आल्या पाहिजे. आता दुसरा प्रश्न आपण पाहूया. दुसरा प्रश्न सोडवायला घेतला तर तिथं संकल्पना पुन्हा नाव टाकायचं. कोणती संकल्पना आहे याच्यात? आयात व्यापाराची संकल्पना आहे. मग आयात व्यापाराची संकल्पना आपण ओळखली की खालच्या ओळीला आपण काय करणार आहोत? स्पष्टीकरण नाव टाकणार आहोत फक्त, आणि मग त्याच्या खालच्या ओळीला क्रमांक टाकणार आहोत आणि 2 मुद्दे लिहिणार आहोत क्रमांक टाकून. पहिल्या मुद्द्यामध्ये आयात व्यापार म्हणजे काय सांगणार आहे आणि त्या दुसऱ्या मुद्द्यात त्याचं स्पष्टीकरण देणार आहे. पहिला मुद्दा टाकला आहे पहा मी. एका देशाने दुसऱ्या देशाकडून केलेली वस्तू व सेवांची खरेदी म्हणजे आयात व्यापार होय. पहिला अर्थ सांगितला किंवा त्या आयात व्यापाराची व्याख्या सांगितली. आता दुसऱ्या मुद्द्यामध्ये आपल्याला ते स्पष्ट करायचं आहे. वरील उदाहरणातही भारताने इराणकडून पेट्रोलची खरेदी केलेली आहे. एक देश दुसऱ्या देशाकडून वस्तू खरेदी करतो त्याला आपण आयात व्यापार म्हणतो आहे. मग इथं या उदाहरणातून आपल्याला या उदाहरणातून आयात व्यापार ही संकल्पना दिसून येते. आयात व्यापाराची संकल्पना आहे तिथं मी ब्लॅक पेन वापरले, अंडरलाईन केली. इथं आपला हा प्रश्न संपेल. प्रश्न संपला. एक रेष द्यायची आहे, ती रेष देखील आपल्या नियमाप्रमाणे दिली. एक ओळ सोडून दुसऱ्या ओळीला तिसरा प्रश्न सोडवायला घेतला आहे. संकल्पना नाव टाकलं आहे. कोणती संकल्पना ओळखली मी? हस्तांतरित उत्पन्न. खालच्या ओळीला स्पष्टीकरण करूयात. स्पष्टीकरणामध्ये 2 मुद्दे लिहायचे असतात. पहिला हस्तांतरित उत्पन्न म्हणजे काय हे सांगायचं आहे आणि मग दुसऱ्या याच्यामध्ये स्पष्टीकरण करायचं. एखाद्या घटकाने केलेला खर्च हा दुसऱ्या एखाद्या घटकास कोणत्याही स्वरूपाचे उत्पादन कार्यात न करता उत्पादनाच्या उत्पन्नाच्या स्वरूपात मिळतो त्याला आपण हस्तांतरित उत्पन्न असं म्हणतो. म्हणजे कोणतंही काम न करता जेव्हा पैसे मिळतात आणि ते दुसऱ्या कोणाचे तरी खर्च होतात तेव्हा त्याला म्हटलं जातं हस्तांतरित उत्पन्न. दुसरा मुद्दा पहा. वरील उदाहरणातही प्रकाशने सेवानिवृत्तीनंतर कोणतेही काम न करता त्याला ते वेतन मिळत आहे आणि ते दुसऱ्या बाजूला सरकारचा खर्च पण आहे. म्हणून हस्तांतरित उत्पन्न ही संकल्पना या उदाहरणातून आपल्याला दिसून येईल. इथं प्रश्न कंप्लीट झाला. आपण एक रेष देऊयात. हस्तांतरित उत्पन्नाच्या संकल्पनेला मी अंडरलाईन केलेला आहे. यानंतर चौथा प्रश्न. मी आता सगळे 5च्या 5 प्रश्न तुम्हाला सोडून त्याची उत्तरं देणार आहे. 5 प्रश्नांची तुम्हाला परीक्षेत 3च सोडवायचे. जे तुम्हाला सोडवता येतात ते 3 प्रश्न सोडवायचे. चौथा प्रश्न पहा. संकल्पना कोणती ओळखली? संपूर्ण अलवचिक मागणी ही संकल्पना उदाहरणात आलेली आहे. स्पष्टीकरण करायचं आहे त्याचं. खालच्या ओळीला स्पष्टीकरण नाव, त्याच्या खालच्या ओळीला पहिल्या मुद्द्यात त्याचा अर्थ सांगूयात. पहिला मुद्दा लिहिला मी. किमतीत कोणताही बदल झाला तरी मागणी जेव्हा स्थिर असते तेव्हा त्याला संपूर्ण, पुढच्या पेजवरती आपलं उत्तर येईल, अलवचिक मागणी असे म्हणतात. खालच्या वेळेला स्पष्टीकरण करायचे. दुसऱ्या मुद्द्यात वरील उदाहरणातही मिठाची किंमत 20 रुपयांवरून 50 रुपये झाली तरी मिठाच्या मागणीत कोणताही बदल झाला नाही. म्हणून या उदाहरणातून संपूर्ण अलवचिक मागणी ही संकल्पना स्पष्ट होते. इथं आपला प्रश्न कंप्लीट झालेला आहे. एक रेष देऊयात. संपूर्ण अलवचिक मागणीची संकल्पना होती, तिथं मी अंडरलाईन केलेली आहे. नंतर शेवटचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 5. संकल्पना उदाहरणात आलेली आहे मुदत ठेव. स्पष्टीकरण करूयात खालच्या ओळीला आणि त्याच्या खालच्या ओळीला पहिला मुद्दा त्याचा आपल्याला काय लिहायचं आहे? अर्थ. मुदत ठेव हा ठेवीचा असा प्रकार आहे की ज्यात बचत ठेवीदार ठराविक कालावधीसाठी व्यापारी बँकेत ठेवीच्या रोख स्वरूपात पैसे ठेवतो व मुदत पूर्ण झाल्यानंतर काढून घेतो. 2. वरील उदाहरणात मीनाने एक रकमी 1,50,000 रुपये 1 वर्षाकरता बँकेत जमा केलेत. म्हणून या उदाहरणातून मुदत ठेव ही संकल्पना स्पष्ट होते. इथं आपला प्रश्न पूर्ण झालेला आहे.
आता 5 प्रश्न आपण सोडवलेत. म्हणजे हा उपप्रश्न जो होता तो पूर्णपणे आपला सॉल्व झालेला आहे. जेव्हा पूर्ण प्रश्न सॉल्व होतो तेव्हा आपण संपूर्ण पेजवरती 2 रेषा मारून हा प्रश्न संपला असं त्या ठिकाणी इंडिकेट करतो. म्हणून मी 2 रेषा दिलेल्या आहेत. इथं आपला हा प्रश्न पूर्ण झालेला आहे. मला वाटतं आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना हा प्रश्न सोडवायचा कसा, उत्तरं कशी लिहायची आणि आदर्श उत्तरपत्रिका कशी आपली निर्माण होईल या संदर्भातली संकल्पना तुमच्या लक्षात आली असेल. एका बाजूला बोर्ड प्रश्नपत्रिकेचा अभ्यास झाला, दुसऱ्या बाजूला प्रश्नांची उत्तरं समजली, तिसऱ्या बाजूला उत्तर कशी लिहायची याचीही माहिती तुम्हाला मिळाली आणि आदर्श उत्तरपत्रिका कशी असते हे देखील तुम्हाला समजलेलं असेल. मला वाटतं आहे आपण सर्वांनी या पद्धतीने बोर्ड परीक्षेत उत्तरं लिहावीत आणि चांगले गुण मिळवावेत. चला तर मित्रांनो, मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात. भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. अशाच प्रकारे या प्रश्नपत्रिकेत राहिलेल्या इतर प्रश्नांच्या संदर्भातील उत्तरांच्या माहितीसोबत. तोपर्यंत नमस्कार.